स्वीडनच्या गोष्टीमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आज आपण निघालो आहे पॅरिससाठी. मी आहे सध्या स्वीडनमध्ये, गोथेनबर्ग स्वीडनमध्ये, आणि आपण करतो आहे 3 दिवसाचा प्रवास पॅरिससाठी. पॅरिस ही फ्रान्स कंट्रीची कॅपिटल सिटी आहे आणि तुम्हाला माहीत असेल युरोपमधली फेमस डेस्टिनेशन आहे आयफेल टॉवरसाठी. तर आपण आलो आता टॅक्सीने जाऊयात एअरपोर्टवरती आणि बघूयात. आपली फ्लाईट आहे पहिले जर्मनीची, तिथून जाऊयात आपण जर्मनीला. जर्मनीमधून मग आपण तिकडे जाऊयात फ्रान्सच्या पॅरिसच्या एअरपोर्टवरती. स्वीडनच्या एअरपोर्टवरती बसलेला आहे मी, आणि स्वीडन टू जर्मनी फ्लाईट ही डिले झाली आहे 1 तासाने. आणि माझा जो लेअर होता हाच 1 तास होता जर्मनीमध्ये. जर्मनीमधून आता पॅरिसला म्हणजे फ्रँकफर्ट जर्मनीमधून पॅरिसला जे जायचं होतं ते आता डिले झालं आहे. तर तिकडची फ्लाईट माझी बहुतेक मिस होत आहे. आता चेक करतो की नवीन अरेंजमेंट काय होणार. मे बी मला जर्मनीत 1 रात्र राहायला लागेल, नंतर पॅरिसला ट्रान्सफर करेल, किंवा दुसरी फ्लाईट जर अवेलेबल असेल तर नंतर नेक्स्ट फ्लाईट मी जर्मनीमधून कंटिन्यू करून पॅरिसला जाईल. पण आजचा जो प्लॅन होता पॅरिसमध्ये फिरायचा, कारण आज इव्हिनिंगला मी 6:20ला तिथं पोचणार होतो. तिथून पॅरिसला आयफेल टॉवर वगैरे सर्व एरियाची नाईट जे पॅरिसला करायची होती ते बहुतेक आता पॉसिबल वाटणार नाही. आणि गेलो तरी उशीर जर झाला तर काही लॉजिक नाही आहे. रात्री 10 वाजल्यानंतर आयफेल टॉवरला जाऊन काय करणार. बघूयात काय होतं आहे ते. मी आलो आहे आत्ता एअरपोर्टच्या आतमध्ये. चेक इन वगैरे झालं आहे करून. सिक्युरिटी चेक इनला असा विशेष काही वेळ लागला नाही, कारण एवढी काही विशेष गर्दी नव्हती, आणि एक 15-20 मिनटात सर्वच आटपलं. आणि आत्ता मी शोधतो आहे बोर्डिंग गेट आहे माझा 16 नंबर गेटवरती जातो आहे आणि फ्लाईटचं स्टेटस चेक करतो आहे. बहुतेक फ्लाईट डिले झालेली दिसते. बघूयात काय स्टेटस आहे ते. बघूयात. इन्फॉर्मेशन बोर्ड तर दिसला आहे मला. इकडे आहे इन्फॉर्मेशन बोर्ड. याच्यावरती आम्ही चेक करतोय की किती डिले झाले फ्लाईट आणि कशी झाली. मला दिसते इथं फ्रँकफर्ट इस्टिमेटेड. ओके, तर अराऊंड 1 तास पेक्षा जास्त अशी डिले झालेली दिसते फ्लाईट. काही नाही, इथं तोपर्यंत एअरपोर्ट थोडं बसूयात. काही काम वगैरे करायचं असेल ते करूयात. भेटूयात नंतर. दीड तास उशीर झाला आहे आपल्या फ्लाईटला, आणि फायनली आपण आता बोर्डिंग करतो आहे. 1.5 तासाचा डिले होता, आणि कनेक्टिंग फ्लाईट आपली 1 तासाचीच लेओव्हर असल्यामुळे माहीत नाही काय होणार आहे. जेव्हा इन्क्वायरी केली तेव्हा ते बोललेत की इन फ्लाईट अनाऊन्समेंटमध्ये ते सांगतील आपल्याला काय करतील ते. बघूयात तर काय होतं आहे. आणि प्लॅन तर असा होता की 6:20 आपण पॅरिसला पोहोचणार होतो. 6:20ला तिथं गेल्यावर परफेक्ट अशी संध्याकाळ आपल्याला मिळाली असती, पण पॉसिबल नाही. फायनली बोर्डिंग झालेलं आहे आपलं, आणि बसलो आहे फ्लाईटमध्ये. आता निघूयात जर्मनीसाठी. जर्मनीला आपण जातो आहे फ्रँकफर्टला. तर गोथेनबर्ग टू फ्रँकफर्ट हा प्रवास अराऊंड 1 तासाचा आहे. 1 तासात आपण पोहोचूयात फ्रँकफर्टला जर्मनीमध्ये. लुफ्तान्झा एअरलाईनचे सीट खूपच कम्फर्टेबल आहेत. लेग स्पेस तुम्ही बघू शकताय, खूप छान आहे.
आपली फ्लाईट लँड होत आहे आता फ्रँकफर्ट जर्मनीमध्ये. फ्रँकफर्टमध्ये आपण उतरल्यानंतर आपल्याला फक्त आहेत आता 30 मिनटं. 30 मिनटामध्ये आपल्याला गेटवरून जायचं आहे. आता आपण टर्मिनल 1वरती आहे आणि आलो आहे आता A19वरती. A19वरून आपल्याला जायचं आहे A50ला आणि टाईम आहे आपल्याकडे फक्त 30 मिनिट. 30 मिनिटात आपली दुसरी फ्लाईट राहील इथं. 8:20 to 40 इकडे आहे. 18 A50 to 69 इकडे आहे. ओके, तर आहे आपण आता सध्या फ्रँकफर्ट एअरपोर्टवरती आणि 30 मिनिट आपल्याला गेटवरती जाऊन पॅरिसची फ्लाईट बोर्ड करायला लागेल. इथं आहेत गेट इन्फॉर्मेशन डिस्प्लेज ज्याच्यावरती तुम्हाला तुमचं सगळं काही दिसतं. A50 to 69 लेफ्ट साईड म्हणते. ठीक आहे, लेफ्ट साईडला जाऊयात. झेड गेटसुद्धा आहेत. झेड इकडे 50 स्ट्रेट. काहीच टाईम नाही आपल्याकडे खायला वगैरे काही करायला. आणि आपल्याला गेटमध्ये जाऊन बोर्डिंग करायला लागेल. स्ट्रेट कार ठेवून दिली यांनी इथं डिस्प्लेमध्ये. परत इथं सांगतंय तसं. फ्लाईटमध्येच असताना इन फ्लाईट इंटरनेट ॲक्सेस करून मी चेक केलं होतं गेट नंबर वगैरे आणि एवढी पण इन्फॉर्मेशन घेतली होती किती वेळ लागेल काय लागेल. त्यामुळे थोडं रिलॅक्स आहे तसं. गेट नंबर BCG नको जी इकडे आपला A इकडेच आहे. तसं एअरपोर्टवरती डिस्प्लेज असल्यामुळे ठिकठिकाणी आणि असले बोर्ड्स असल्यामुळे अवघड काही नाही होत. आणि वॉक करायला रॅम्प पण आहेत फास्ट जायसाठी. चालायची गरज नाही आहे तशी, पण आपण घाईमध्ये असल्यामुळे आपल्याला चालावं लागतंय. आपण आलो A50वरती जिथे की बोर्डिंग जस्ट चालू झालेली आहे. हो, नेक्स्ट टाइम दिला यांनी 15 मिनटं आणखी लेट झाली आहे. आपल्यासाठी झाली लेट. ठीक आहे, कारण आपण लेट झालो ना. आपण म्हणजे आपल्या आधीची फ्लाईट लेट झाल्यामुळे. इथे ठेवलेले होते छानपैकी PS5 कंट्रोलर्स आणि गेम खेळायला. वेळ जर असेल तर गेम खेळत बसा. गेलो होतो सँडविच घ्यायला. सँडविच घेतलं, खायला सुरुवात केली आणि एअरलाईन्सची अनाऊन्समेंट झाली की बोर्डिंग चालू झालं आहे म्हणून. कुठून जायचं ते?
तेच बघतोय. खूपच अवघड चालू झालेलं आहे. शेवटी म्हटलं चला भूक लागली, खाऊन घेऊयात. तिथं खायला गेलो, ऑर्डर दिली, घेतलं. परत यांची अनाऊन्समेंट या म्हणून आता आलो शेवटी बोर्डिंग करायला. आणि आता आपण बोर्डिंग करतो आहेत. आता बघूयात आता. पण पॅरिसला जेव्हा जायचं होतं ऑन टाईम, आज थोडं लेट झालो आहे. आपण ॲक्च्युली जाणार होतो 6:20 पण इथंच 7 वाजून गेलेत. थोडं लेट होणार आहे, बट काय हरकत नाही. तसे आपण 3 दिवस आहे पॅरिसमध्ये, बघूयात. फायनली आता बसलो आहे आपण जर्मनीमधून पॅरिसच्या फ्लाईटमध्ये. तर आज बराच डिले झाल्यात फ्लाईट्स वेदर चेंजमुळे. रिझन हे होतं, स्नोफॉल झालेला जर्मनीमध्ये आणि स्नोफॉलमुळे फ्लाईट्स हे झालेल्या डिले झालेल्या. चला तर मग आता जाऊयात पॅरिसमध्ये. टू पॅरिस आपण आलेला आहे पॅरिसमध्ये. लुफ्तांजा एअर फ्लाईटने आपण आलो आहे, लुफ्तांजा एअरलाईन्सने आपण आलो आहे आणि आता उतरलो आहे. चला तर जाऊयात थेट सिटी सेंटरकडे. तर सिटी सेंटरकडे जाताना आपल्याकडे मल्टिपल ऑप्शन्स आहेत. नाईस लेडी. तर सिटी सेंटरला जायसाठी आपल्याकडे मल्टिपल ऑप्शन्स आहेत. आपण टॅक्सीने जाऊ शकतो और मेट्रोने जाऊ शकतो. तर आपण घेऊयात मेट्रो. लोकल ट्रान्सपोर्ट म्हणजे थोडा आणखी एक्सप्लोर होईल, व्यवस्थित एक्सप्लोर होईल. चला तर मग. तर आपण आहे आता पॅरिसच्या एअरपोर्टवरती. CDC एअरपोर्ट आहे. स्टेशन आलो आहे आपण पॅरिसमध्ये. आता आहे मेट्रोमध्ये बसलेलं आहे आणि इथून आपण जाऊया दुसऱ्या स्टेशनवरती आणि तिथून बघूयात नेमकं कुठं जायचं, कसं जायचं ते, आणि जाऊयात सिटी सेंटरमध्ये. ही होती शटल ट्रेन. एअरपोर्टच्या टर्मिनल 1 वरून आपण आलो आहे टर्मिनल 3ला आणि इथून घेऊयात आता आपण मेट्रो सिटी सेंटरला जायसाठी. साठी तिकीट काढायचं इथून मेट्रोचं. तर आपण आता तिकीट काढूयात तिकीट किओस्कवरती. म्हणून आपण तिकीट घेतलं ब्लँक 2 युरोचं आणि त्यानंतर 14 युरो म्हणजे 16 युरोमध्ये आपल्याला ही पास मिळाली. हे त्याचं रिसीट आहे. ही पास आपण किती वापरू शकतो, फक्त प्रत्येक वेळेस 2 तासासाठी 14 युरोचं रिचार्ज करायला लागेल. 14 युरो म्हणजे इंडियन रुपीजमध्ये जवळपास 1500 रुपये. चला तर मग आता आपण मेट्रोमध्ये जाऊयात. हे 22 किंवा 24 प्लॅटफॉर्मवरती जायचं आहे आपल्याला इकडून. दोन्ही पण आपल्या इकडेच जातात पॅरिसमध्ये सिटी सेंटरला. आता बसलो आहे मेट्रोमध्ये आणि इथून आयफिल टॉवरच्या जवळपास एका स्टेशनला उतरूयात. तिथून एक दुसरीवाली मेट्रो पकडूयात आणि जाऊयात आयफिल टॉवरला. बघूयात मग रात्रीच्या वेळेला. आता म्हणजे इकडे काय असतं ना, एक 4 वाजताच्या वगैरे अंधार झालेला असतो, त्यामुळे रात्रच वाटते इव्हिनिंग्सला. आणि आता तर प्रॉपर रात्रसारखंच आहे. रात्रीला आयफिल टॉवरवरती छान लाईट्स लागलेले असतात, त्यामुळे दिसायला खूप सुंदर दिसतो. आणि त्यामुळे संध्याकाळी मोस्टली जेव्हा एक 6-7च्या अराऊंड लाईट्स लागतात त्यावेळेला खूप गर्दी होते. तर आता मेट्रोचा एन्जॉय करूयात, बघूयात. त्याला खूप उशीर झालेला आहे आणि 10:30-11 झालेले आहेत. तर आजचा प्लॅन आपण थोडा अपडेट करूयात. आपण जाऊयात हॉटेलवरती आज राहूयात. तसे आपण 3 दिवस आहे. आपण आयफिल टॉवरला उद्या जाऊयात आणि मेट्रोमध्ये पण बरीच गर्दी झालेली आहे आता. काही असं पाहून घेतलं, कॅमेऱ्यामध्ये एवढं येत नाही रात्रीच्या वेळेस, पण बऱ्यापैकी शहराचा एक व्ह्यू छानपैकी दिसत आहे. चला तर मग नेक्स्ट स्टेशनला आपण उतरूयात.
आणि ट्रेन चेंज करूया. हे असं झाला की आपण एक स्टेशन मिस केलं, त्याच्यामुळे आपल्याला एक स्टेशन वापस जावं लागलं. वापस गेल्यावर आपण जी ट्रेन पकडली ती गुगल करून बघितली, ती चुकीची होती. नंतर मग एका तिकीट चेकरला मी विचारलं, तिने सांगितलं मला की या ट्रेनमध्ये जायचं. आता त्यामध्ये बसलो आणि फ्रेंच नावं असल्यामुळे ते ऐकायला थोडं प्रोनाऊन्सिएशन वेगळं आलं होतं. ते आपण जे वाचतो तसं ते नव्हतं, त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला. तर आता वाजलेच रात्रीचे 11:30 आणि 11:30 वाजता मी आहे ट्रेनमध्ये, अजून हॉटेलवर गेलेलं नाही. पण एक गोष्ट आहे, बऱ्यापैकी फिरून एक्सपिरियन्स मिळत आहे इथं, आणि काय आहे पब्लिक ट्रान्सपोर्ट ते पण मिळत आहे. तर चला मग आता जाऊयात हॉटेलकडे. फायनली आलो आहे मेट्रोच्या बाहेर, पॅरिसच्या एका एरियामध्ये. नाव काय आहे, काहीतरी वेगळंच, बघून घ्या. आणि रेस्टॉरंट सगळे हे सर्व ट्रेडिशनल युरोपियन स्टाईलचंच आहे. आता नेव्हिगेट करूयात आपल्या हॉटेलवर. हॉटेल नेव्हिगेट करायला मला मॅप यूज करायला लागेल. करूयात नेव्हिगेशन. एका ॲडव्हेंचरस डेज नंतर आपण आपल्या आता हॉटेलवरती, हे आपली रूम 507 मध्ये